श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे निरास्नान भाविकांच्या भक्तिरसात संपन्न झाले। सकाळी 7 वाजता वाल्हेनगरीचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ झाला। सकाळी 9च्या सुमारास सोहळा पिंपरे खुर्दला पोहोचला। अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पालखी निरेकडे मार्गस्थ झाली। निरेच्या हद्दीत पालखी सोहळ्याने 11च्या सुमारास प्रवेश केला। निरा ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले। निरे किनारी असलेल्या पालखी तळावर सोहळा 11:15च्या सुमारास पोहोचला। पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली। ऊन वाऱ्याचा खेळ, माऊलींच्या दर्शनाचा भाविकांचा फारच उत्साह होता। माऊलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला विशेष महत्त्व आहे। नीरा नदीवरील जुना पूल पार केल्यानंतर माऊलींच्या पादुका रथातून उतरवण्यात आल्या। रथातून हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात माऊलींच्या पादुका देण्यात आल्या। माऊली माऊली नावाच्या जयघोषात पादुका दत्तघाटावर आणून माऊलींना भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले। माऊलींच्या पालखी सोहळ्यास नीरा नदीच्या पैल तीरावर पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यासह विविध अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण निरोप दिला। दुपारी 2:30च्या सुमारास माऊलींच्या पालखी सोहळ्याने वैभवी लवाजमासह सातारा जिल्ह्यात प्रवेश केला। अत्यंत भक्तिमय उत्साही वातावरणात या सोहळ्याचे सीमेवर नीरा नदी किनारी पाडेगावला स्वागत करण्यात आले। खांद्यावर करण्यात येणारी दुर्मिळ शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली। अपघातामुळे खांद्याच्या जोड हाडातील खराब झालेल्या कास्तीमध्ये प्रयोगशाळेत वाढवलेल्या कास्ती लावून खांदा चांगला करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश मिळाले आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील खांदा विशेषज्ञ आणि सांधे प्रतिस्थापना विषयक शल्यविशारद डॉक्टर आशिष बाबुळकर यांनी ही दुर्मिळ शस्त्रक्रिया केली। देशात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। याबाबत डॉक्टर बाबुळकर म्हणाले, बॅडमिंटनपटू कुणाल भिडे याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली। कुणालला 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात खांद्याला मोठी दुखापत झाली होती। त्यावेळी खांद्यामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले होते, मात्र त्यानंतर जोड हाडांमधील कास्तीची अवस्था चिघळत गेल्याने ऑटोलॉगस कार्ट्रोसाइट इम्प्लांटेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला। आतापर्यंत गुडघ्यांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, मात्र खांद्यामध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणे अवघड असल्याने ती भारतात आतापर्यंत करण्यात आलेली नव्हती। यासाठी आम्ही कुणालच्या गुडघ्यातील वापरात नसलेल्या कास्तीचा थोडा भाग घेऊन तो लोणावळा येथील कल्चर लॅबमध्ये पाठवला। तेथे कास्तीच्या भागापासून अनेक पेशी बनवण्यात आल्या। त्या पेशी खराब झालेल्या खांद्याच्या कास्तीच्या भागात लावण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले। मुंबईत लवकरच माणिक वर्मा थिएटरची स्थापना होणार असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी केले। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या संगीत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन वंदना गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माणिक वर्मा यांची कन्या राणी वर्मा, बिपिन गुपचूप, आमदार उल्हास पवार, शशिकांत कुलकर्णी, परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती शिलेदार उपस्थित होते। प्रसिद्ध गायिका सायली पानसे हिला यशवंत कुलकर्णी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला। यावेळी वंदना गुप्ते म्हणाल्या, संगीत नाटके रांगा लावून तिकिटे काढून पाहणारे रसिक हे पुणेकरच आहेत। आजचा नाट्य परिषदेचा हा संगीत महोत्सव माणिक वर्मा यांना समर्पित करण्यात आला, याचा आनंद वाटला। मुंबईमध्ये माणिक वर्मा थिएटरची स्थापना करणार असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, आम्हा तिघींचेही शिक्षण पुण्यात झाले। पुण्यात असलेल्या रसिक वर्गाची दाद ही मोलाची आहे। संगीत नाटकांना मुंबईत जेवढी गर्दी दिसत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त गर्दी पुण्यात दिसते। यानंतर राणी वर्मा यांनी अमृताहनी गोड नाम तुझे देवा हे गाणे सादर करून रसिकांना जिंकले। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राहे निर्मित संगीत मान अपमान हे नाटक सादर झाले। यातील धैर्यधराची भूमिका प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि भामिनीची भूमिका सायली पानसे यांनी साकारत रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली। तुझे
सहकार क्षेत्रात काही ठिकाणी चुकीचे काम होते, पण त्यामुळे सगळ्यांचीच बदनामी होते, अशी खंत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने नरूभाऊ लिमये आर्यभूषण पुरस्कार समारंभ प्रसंगी ते उपस्थित होते. यावेळी पद्मभूषण डॉक्टर शांब मुजुमदार, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, मुद्रणालयाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद चव्हाण उपस्थित होते. ज्येष्ठ सहकार नेते अरुण नरके यांना आर्यभूषण पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पाटील म्हणाले, सहकार राज्याच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. सहकार क्षेत्रात काही ठिकाणी चुकीचे काम होत आहे, पण त्यामुळे सगळ्यांचीच बदनामी होते. यासंबंधी लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सहकारात संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे. दूध डेअरीच्या प्रश्नाप्रमाणे पतसंस्थांचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. सहकार क्षेत्रात कार्यकर्त्यांची सोय लावण्यापेक्षा जनतेची सोय करण्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येणार आहे. सध्या नोंदणीमध्ये संस्था कोणत्या आहेत, किती आहेत याचा अभ्यास करून सहकार कायदा 1960 मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याकरता उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. सहकार क्षेत्रात व्यावसायिक व्यवस्थापन आणणे गरजेचे आहे. त्याकरता प्रामुख्याने उद्योग पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नरके म्हणाले, दुधाच्या सहकारात चुका झालेल्या आहेत. आनंद संस्थेप्रमाणे एक गाव एक डेअरीची संकल्पना आता संपुष्टात आली आहे. पक्षांप्रमाणे दूध संघ वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नावर विचार करण्याची गरज आहे. जिल्हा दूध संघांप्रमाणे तालुका संघही तयार झालेले आहेत. त्यावर नियंत्रण येणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे यावेळी केली. वाहतूक समस्येला आळा घालण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या वतीने वाहतूक विभागाला 26 जॅमर भेट देण्यात आले. शहरातील वाहनांची संख्या वाढत असून पार्किंग मात्र उपलब्ध होत नाही. वाहनधारक कुठेही आपली वाहने पार्क करतात. वाहतुकीस त्यामुळे अडथळा निर्माण होतो. या समस्येला आळा घालण्यासाठी डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या वतीने वाहतूक विभागाला 26 जॅमर भेट देण्यात आले. कर्मचारी अपुरे, कारवाईसाठीचे टेम्पो कमी असल्याने सर्वत्र आम्हाला लक्ष देता येत नाही, अशी कबुली देऊन वाहतूक विभागाचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी भेट मिळालेल्या जॅमरमुळे मदत होईल असे सांगितले. डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या प्रभाग क्रमांक 36च्या वतीने वाहतूक विभागाला हे जॅमर भेट देण्यात आले आहेत. वाहतूक उपायुक्त पांढरे आणि डेक्कन विभागाच्या निरीक्षक नीलम जाधव यांना हे जॅमर सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिमखाना समितीचे अनिल केळकर, मुकुंद लेले, अभिजित आठवले आदी उपस्थित होते. पांढरे म्हणाले, रस्त्यांवर P1 आणि P2 व्यवस्था करताना आमची दमछाक होते. तसेच नो पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या गाड्यांवर कारवाईसाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. काही ठिकाणचे तर पार्किंगचे बोर्डच चोरीला जातात. वाहतूक नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. चौकात पोलीस नसल्यास सर्रास सिग्नल तोडला जातो. आम्ही सर्व ठिकाणी पोलीस नियुक्त करू शकत नाही, ही आमची अडचण आहे. तसेच डेक्कन जिमखान्या अंतर्गत वाहने उचलणारी एकच क्रेन आहे, ती देखील आठवड्यातून एकदा बोलवली जाते. त्यामुळे या भेट दिलेल्या जॅमरमुळे मदत होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. डेक्कन जिमखाना परिसर समितीने पुणे शहर वाहतूक शाखेसाठी 26 जॅमर्स दिलेले आहेत आणि याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या उपक्रम त्यांनी राबवल्याबद्दल मी अभिनंदनही करतो. वाहतूक पोलीस शाखेकडे टेम्पो आणि क्रेनची संख्या कमी आहे आणि शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्ते अरुंद असल्यामुळं आपण काही ठिकाणी रस्ते वन वे केलेले आहेत किंवा P1 P2 केलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी अंमलबजावणी करताना बऱ्याचदा रस्त्यावर गाड्या उभ्या असतात आणि क्रेन आणि टेम्पोच्या अभावी आपण त्याच्यावर कारवाई करता येत नाही आणि नागरिकांच्या तक्रारी होतात. तर या जॅमर्सचा वापर करून आपल्याला अशा नो पार्किंगमध्ये किंवा P1 P2 मध्ये ज्या गाड्या उभ्या करतील त्यांच्यावर आपल्याला परिणामकारक कारवाई करता येईल. आणि वाहतूक शाखेला बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता असते, जसे जॅमर्स आहेत किंवा वॉकी टॉकीज आहेत किंवा रेडियम टेप्स लागतात. आपल्याला जर बॅरिकेड्स लागतात तर वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळ्या कंपन्या यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे आणि काही कंपन्या किंवा काही लोक आपल्याला अशा वस्तू स्पॉन्सर्ससुद्धा करायला तयार आहेत आणि या माध्यमातून आपल्याला जितका चांगल्या पद्धतीने वाहतूक व्यवस्था ठेवता येईल यासाठी आपल्याला वापर करता येऊ शकतो. आपण मागणी केलेली आहे, जॅमर्सची मागणी आपली आहे, त्यानंतर वॉकी टॉकीज मागितलेल्या आहेत,
पण त्या प्रोक्युअर करायला वेळ लागतो. प्रोसिजर असते ती पूर्ण झाल्यानंतर ते मिळतील. पुणे हे परिवर्तनशील झाले असले तरी सुद्धा पुणेकरांनी उद्योजकता आणि सकारात्मकता अंगी बाळगली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रणची शेजोलकर यांनी व्यक्त केले. स्नेहवर्धन प्रकाशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीराम साठे लिखित आम्ही पुणेकर या पुस्तकाचे प्रकाशन आशा रानडे यांच्या हस्ते झाले. डॉक्टर स्नेहल तावरे यावेळी उपस्थित होत्या. डॉक्टर शेजोलकर म्हणाले, पुणेकरांबद्दल अनेक गैरसमज बाहेरील लोकांमध्ये आहेत. पुणेकर बेशिस्त, भांडखोर, लबाड असल्याचे बोलले जाते. मात्र पुणेकरांना जिंकून घेतले आणि मतभेद जाहीरपणे व्यक्त न करताही चांगले मित्र मिळू शकतात. पुणे शहर अलीकडच्या काळापर्यंत पेन्शनरांचे शहर समजले जात होते, मात्र आता औद्योगिकीकरण आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्याची लोकसंख्या ही 40 लाखांवर पोहोचली आहे. या विस्तारात पुणेकर मात्र नगण्य झाला आहे. उद्योगात आणि शैक्षणिक क्षेत्रातही पुणेकर अगदी नाममात्र उरले आहेत. या परिस्थितीला पुणेकरच कारणीभूत आहेत. अनेक क्षेत्रात परप्रांतीयांनी ठिय्या मांडला आहे. कंपन्यांचे मालक मराठी लोकांना कामावर घेत नाहीत, कारण ते भांडखोर, कामाचा कंटाळा करणारे असतात असे मानले जाते. त्यामुळे पुणेकरांनी याचा वेळीच बोध घेणे आवश्यक आहे. त्यांची उद्यमशीलता आणि सकारात्मक दृष्टी हे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणाने त्रस्त, चिंताग्रस्त, सुस्त, बेशिस्त आणि अस्ताव्यस्त अशी पुणेकरांची प्रतिमा आहे. व्यापार करणे त्यांच्या रक्तातच नाही असे सांगून पुणेकरांनी श्रमाचे महत्त्व समजावून घेऊन स्वावलंबी होणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर शेजोलकर यांनी सांगितले. पश्चिम घाटामध्ये जैवविविधतेची देखभाल शासनासह नागरिकही करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी नाराजी डॉक्टर माधवराव गाडगीळ यांनी व्यक्त केली. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम घाट जैवविविधता तज्ज्ञ गट अहवालावरील चर्चेत ते उपस्थित होते. यामध्ये फाउंडेशनचे सुभाष वारे, सुनीती सूर, ॲडव्होकेट असीम सरोदे सहभागी झाले होते. गाडगीळ म्हणाले, पश्चिम घाटामध्ये जैवविविधतेची देखभाल शासनासह नागरिकही करत नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या वनाधिकार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. पश्चिम घाटामध्ये अनेक ठिकाणी सर्रास वृक्षतोड होताना दिसून येते. यावर शासनाने केलेल्या वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक प्रकल्पांसाठी वृक्षांची तोड होताना दिसून येते. राज्यात प्रकल्प यावेत, परंतु त्या प्रकल्पामुळे पर्यावरणाची कितपत हानी होत आहे याचाही तज्ज्ञांनी विचार करणे गरजेचे आहे. पश्चिम घाटाबाबत केलेला अहवाल केंद्राच्या सूचना आयुक्तांनी अमान्य केल्या आहेत. हा अहवाल अमान्य करताना त्यांनी आर्थिक आणि राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा येत असल्याचे कारण पुढे दिले आहे. अहवालाच्या शिफारसी मान्य नसतील तर त्याच्या तरतुदी तरी सरकारने अंमलात आणणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण हे फक्त शासनानेच करायचे नसून नागरिकांनी त्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉक्टर गाडगीळ यांनी यावेळी केले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.